मतदान सुरू असून आज कुसुमताई शाळा वानखेडकर नगर येथे एक महिला मतदान करायला आल्यावर अधिकाऱ्यांशी संपर्क केल्यानंतर त्यांनी स्पष्ट सांगितलं की तुमचं मतदान झालेलं आहे। आधार कार्ड चेक केला असता आधार कार्डही दाखवून त्यांना सांगितलं की आम्ही मतदान ॲडजस्ट करून देतो। तर आम्ही तिथं पोचल्यावर आम्ही त्यांना थांबवलं आणि त्यांचे पुरावे मागितले, तर त्यांनी क्लिअर सांगितलं की हे मतदान झालं आहे, तुम्हाला नवीन करता येणार नाही। तर त्यांनी डुप्लिकेट मतदान कार्ड सादर करून इपिक नंबरद्वारे त्यांचं मतदान करून घेतलं। महिलांचं एवढं डुप्लिकेट मतदान होऊ शकतं, तर पुरुष किती करत असतील आम्हाला शंकाच आहे। आता पुढे येणाऱ्या निवडणुकीत सर्वसाधारण माणूस निवडणूक लढवेल का नाही हा मोठा प्रश्न जनतेसमोर उभा राहिला आहे। आम्ही कितीही मेहनत घेऊन प्रचार करून लोकांचे कामं करून काही केलं तरी यांचे असे प्रकार चालू असल्यास आम्हाला कुठल्या प्रकारचा न्याय मिळेल। अधिकाऱ्यांशी संपर्क साधला तर अधिकारी पण उलटे उत्तरं देता आमच्या हातात काही नाही, तर मग आम्ही जावं कोणाकडे? याचं जाब प्रशासनाला विचारणारा कोणीतरी तयार व्हायला हवा। असं न झाल्यास लोकशाही धोक्यात आहे। याच्यापुढे बाकी हे नाही थांबलं तर जनता रस्त्यावर उतरेल व उद्रेक वाढेल। तोपर्यंत मला नाही वाटत हे प्रशासन सर्वसाधारण माणसांना व निवडणूक प्रक्रियेला मदत करेल।